अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका विशिष्ट समुदायाचे नेते किंवा आरक्षणाचे जनक म्हणून ओळखतात. पण सत्य त्यापेक्षा खूप मोठे आहे. आज आपण त्यांच्या अशा 4 मोठ्या योगदानांबद्दल बोलणार आहोत, ज्याचा फायदा आज प्रत्येक भारतीयाला रोजमर्रा जीवनात मिळतो आहे. पहिले म्हणजे महिलांचे अधिकार. हिंदू कोड बिल. बाबासाहेबांनी लगेच हिंदू कोड बिल संसदेत मांडले. या एका बिलानं हिंदू महिलांना पहिल्यांदाच 3 महत्वाचे हक्क दिले. वडिलांच्या संपत्तीत समान वाटा, घटस्फोटाचा कायदेशीर अधिकार, पुरुषांबरोबर पूर्ण समानता. पण जेव्हा रूढीवादी लोकांनी बिल पूर्ण मंजूर होऊ दिले नाही, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. खुर्ची सोडली, पण महिलांच्या हक्कांसाठी लढा सोडला नाही. हे एकमेव उदाहरण आहे ज्यात एखाद्या मंत्र्यानं महिलांसाठी आपली सत्ता त्यागली. आणि अशा काही महिला बाबासाहेबांना क्रिटिसाइज करतात म्हणजे हसू येत, की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय सॅक्रिफाईस केले होते, त्यांच्या हक्कासाठी त्यांनी काय त्यागले होते. त्यानंतर कामगार कायदे आणि हक्क. तुम्ही आज ऑफिस किंवा कारखान्यात 8 तास काम करता, हे सर्व डॉक्टर आंबेडकरांमुळे शक्य झाले आहे. स्वातंत्र्यापूर्वी कामगारांना 12 ते 14 तास काम करावे लागायचे. त्यासाठी 1942 मध्ये बाबासाहेब कामगार मंत्री असताना त्यांनी कायदा करून कामाचे वेळ 8 तासांवर आणले. याशिवाय त्यांनी आणलेले 2 क्रांतिकारी कायदे आजही चालू आहेत. महिलांसाठी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, म्हणजे प्रसूती रजा आणि पगारासह सुट्टी. कामगार विमा योजना ESI, म्हणजे आज जो कामगार वर्ग आरामात काम करतो, तो थेट बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा फायदा घेतोय. त्यानंतर आर्थिक पाया RBI. आणि रुपयासाठी 1923 मध्ये बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपया हा प्रबंध लिहिला. या प्रबंधात त्यांनी भारतीय चलनव्यवस्थेच्या सर्व समस्या आणि उपाय सांगितले. याच प्रबंधावर आधारित 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIची स्थापन झाली. आज आपण जे बँकिंग सिस्टीम, चलन नियंत्रण आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया वापरतो, तो थेट डॉक्टर आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा परिणाम आहे. एका तरुण वयात त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा नकाशा रचला होता. शेवटचे पण अत्यंत महत्वाचे, पाणी आणि वीज. बाबासाहेबांनी देशातील नद्यांच्या नियोजनाची मोठी योजना आखली. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आणि हिराकूड धरण यांसारख्या बहुउद्देशीय प्रकल्पांमागे त्यांची दूरदृष्टी होती. या प्रकल्पांमुळे लाखो एकर शेतीला सिंचन मिळाले. देशात वीज उत्पादन वाढले. पूर नियंत्रण शक्य झाले. म्हणजे आज जेव्हा तुम्ही दिव्याचा स्विच ऑन करता किंवा शेतकरी पाणी देतो, तेव्हा त्यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी काम करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नेते नव्हते. ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते. जर तुम्ही त्यांना फक्त आरक्षणापुरते मर्यादित ठेवत असाल, तर तुम्ही त्यांच्या खऱ्या कार्याला अजून ओळखलेले नाही. त्यांचे हे बहुआयामी योगदान प्रत्येक भारतीयानं जाणून घ्यायला हवे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.